दयानंद काशीनाथ आसाबा प्रशालेत राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात आला। लहान वयातच मुलांना खेळ, संवाद आणि वाचनाची सवय लावल्यास निश्चितच याचा आयुष्यात फायदा होतो। अभ्यासाबरोबरच मनोरंजन आणि छंद हवेच। उत्तम पुस्तकांचं वाचन करा। आयुष्य घडवण्यात पुस्तकांचा मोलाचा वाटा असतो। तंत्रज्ञानाचा सदुपयोग करा, असं प्रतिपादन डॉक्टर संध्या रघोजी यांनी केलं। दयानंद काशीनाथ आसाबा प्रशालेत राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील या होत्या। यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन बुक क्लबचे श्रीधर खेडगीकर, प्रशालेच्या पर्यवेक्षिका सुनीता गवळी, स्मिता हुमनाबादकर, दीपिका जवळगेकर आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय वाचन दिनाचं औचित्य साधून प्रशालेतील आरुषी कोळी, रेवती बिराजदार, अभय शिंदे, जाई काटकर, ऋतिक तुरुप, सुजित रोडगे या विद्यार्थी वाचकांचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन डॉक्टर संध्या रघोजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। वाचनामुळं विद्यार्थ्यांचा शब्दभांडार वाढीस लागतो। नवनवे शब्द ऐकायला वाचायला मिळतात। स्क्रीनवर वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचणं हे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतं, असं मत मनीषा पाटील यांनी व्यक्त केलं। यावेळी श्रीधर खेडगीकर यांनीही आपले विचार मांडले। डॉक्टर संध्या रघोजी यांनी वाचन दिनाचं औचित्य साधून मातोश्री प्रभा उपलंचीवार यांच्या स्मरणार्थ प्रशालेला पुस्तकं भेट दिली। प्रारंभी मल्लेश पुरवंत यांनी प्रास्ताविक केलं। प्रीती कसबे यांनी फलकलेखन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरुषी कोळी यांनी केलं, तर आदिती सावंत यांनी आभार मानले। नेत्ररोग तज्ञ आहेत, सोलापुरातील सगळ्यात टॉपचे नेत्ररोग तज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर आहेत। त्यांच्या आईची पुण्यतिथी असेल। आईच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेला एक 3,500-4,000 रुपयाची जवळजवळ 70-72 पुस्तकं त्यांनी घेतलेले आहेत। तर ते 70-72 पुस्तकं आपल्या शाळेस भेट देणार होते आणि नेमके आजच त्यांच्या आईची पुण्यतिथी आहे। आणि आजच्या दिवस दिनविशेषमध्ये मी बघितलं, आजच्या दिनविशेषमध्ये राष्ट्रीय वाचन दिन आहे। त्यामुळे म्हणलं दोन्हीचा योगायोग आपण साधूया आणि एक छोटासा कार्यक्रम देखील करूया। खरं म्हणजे मॅडम म्हणले ऑफिसमध्ये येऊन मॅडमच्या हातातच तेवढं माझ्या हातात असं पुस्तकं भेट देऊन जायचं असं त्यांचा विषय होता। परंतु म्हणलं मॅडम आपण एक 15 मिनिटाचा कार्यक्रम करूया आणि खूप मोठे वाचक आहेत मॅडम। जेवढे पुस्तकं मला वाटते कालपर्यंत जेवढे पुस्तकं प्रकाशित झाले ते सगळे पुस्तकं मॅडमने वाचलेले आहेत। मी या विद्यार्थ्यांना खूप वाचनाची आवड आहे। ज्ञान प्रबोधिनीचे वेगवेगळे वाचनाचे उपक्रम केले होते, त्यामध्ये या वर्गातल्या जवळजवळ 7-8 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला असता। त्यामुळे हा वर्ग निवडण्याचं मुख्य कारण हे आहे। तसे आमच्या वर्ग खूपच छान आहेत आणि विद्यार्थी खूप वाचनप्रिय आहेत। तर या वर्गातल्या मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वाचन केलेलं होतं अशा 6 विद्यार्थ्यांची आपण निवड केलेली आहे। डॉक्टर संध्या रघोजी मॅडम व श्रीधरजी खेडीकर सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले। त्यामुळे आजपासून आम्ही असं ठरवलंय की टीव्ही, मोबाईल सोडून पुस्तके वाचण्याची आवड लावण्यापर्यंत प्रयत्न करू। मी त्यांना आम्हा सर्वांपासून वचन देते की आजपासून आम्ही खूप पुस्तके वाचू व त्याचं लेखन करू।